घड्याळात 11चे टोल पडले आणि तेव्हापासून मंगलाबाईंची नजर सारखी बाहेरच्या दाराकडे जात होती. राकेशला घेऊन आज वैशाली येणार होती. मुलीला घटस्फोट मिळवून दिल्यापासून मंडळातल्या बायका नेहमी मंगलाबाईंना म्हणत असत, मंगलाबाई, अहो तुम्ही वैशालीची काळजी का करता आणि स्थळासाठी आटापिटा कशाला करता? ती बोल्ड आहे, फॉरवर्ड नेचरची आहे. आपला जोडीदार ती स्वतः शोधून काढील. ती आता मुंबईला गेली ना. वैशालीचे राकेशविषयी सविस्तर पत्र आलं आणि ती त्याला घेऊन येणार आहे असं जेव्हा तिने लिहिलं तेव्हा त्यांचे हृदय कन्या कौतुकाने फुलून गेले. त्या दिवशी मंडळात गेल्यावर ब्रिजच्या टेबलावर पत्त्याचे जोड ठेवण्यापूर्वीच त्यांनी म्हटले, मंदाताई, तुमचं भविष्य अगदी खरं ठरलं हं. वैशूने आपला पार्टनर निवडला. हाती आलेल्या पानावरून आपलं भविष्य पारखीत विद्याताईंनी हसून म्हटलं, अहो मंदाताई, ब्रिज पार्टनर नव्हे, जीवनाचा जोडीदार, लाईफलॉंग पार्टनर म्हणताहेत त्या. असं होय, सॉरी हां. कुठला, मुंबईचा का? मंगलाबाईंनी वैशालीच्या पत्रात आलेली माहिती खुलवून फुलवून मोठ्या अभिमानाने सांगितली. अरे वा, छान झालं. माझं तर असं मत आहे की आता मुलामुलींनी आपली लव्ह मॅरेजेस जमवून टाकावीत. परवा आपल्या मंडळात व्याख्यान नाही का झालं? हुंडा विरोधी चळवळीच्या मुंबईच्या सरोजिनी देवी आल्या होत्या. त्यांनी आपल्या व्याख्यानात हेच नाही का सांगितलं की सर्रास अशी लव्ह मॅरेजेस होऊ लागतील तेव्हाच हुंडा पद्धती आपोआप बंद होईल. सिंधुताईंच्या हाती भरभक्कम पाने आल्यामुळे खेळायला त्या अधीर झाल्या होत्या. त्यांनी म्हटले, जाऊ दे, अशी लव्ह मॅरेजेस म्हणजे पत्त्याचा 2 घडीचा डाव. हा प्रश्न लवकर सुटणारा नाही. पुन्हा पाहिजे तर व्याख्यान ठेवूया या विषयावर. चला, पाने टाका. खेळाला सुरुवात झाली. रात्री घरी येताना मंगलाबाईंनी विद्याताई आणि मंदाताईंना म्हटले, रविवारी दुपारी 4:30ला चहाला या, म्हणजे जावई बघायला मिळेल. मंगलाबाईंची नजर वारंवार बाहेर दाराकडे जात होती. 11:30 वाजले आणि रिक्षा फाटकाशी उभी राहिल्याचा आवाज आला. नाना नुकतेच येऊन बसले होते. त्या लगबगीने दाराशी गेल्या. जाता जाता त्यांनी नानांना म्हटले, अहो उठा, बसून काय राहिलात? वैशू आली, जावई आलाय. त्या दाराशी पोहोचल्या. वैशाली आणि एक उंच सुदृढ गोरापान तरुण खाली उतरले. त्यांना पाहून त्यांचं मन हर्षभरीत होऊन गेलं. दोघे फाटकातून आत आली. मंगलाबाईंनी दोघांचं दारात स्वागत केलं. नाना अजून खुर्चीवर बसलेलेच होते. दोघे आत आली तसे ते उठले. वैशालीने दोघांचा परिचय करून दिला आणि म्हटले, हा तुमचा जावई राकेश. त्याने कमरेत वाकून त्यांना नमस्कार केला. मंगलाबाईंनी म्हटले, वैशू, चहा तयार आहे. मम्मीच्या पाठोपाठ ती स्वयंपाकघरात गेली. तो बाहेर बैठकीच्या दालनात बसला. स्वयंपाकघरात टेबलावर कब्बशा, प्लेट्स, केक्स, बिस्किटे, मिठाई, विविध पदार्थांनी भरलेल्या प्लेट्स होत्या. वैशालीने खुर्चीवर बसत म्हटले, मम्मा, कसा वाटला जावई? वैशू, एखाद्या साहेबासारखा दिसतो ग. तिने हसून म्हटले, अगं मग साहेबच आहे तो, हायब्रिड साहेब. म्हणजे? तिने हसून म्हटले, अगं याची आई ब्राह्मण, त्याचे फादर अमेरिकन. त्याच्या जन्माची हकीकत अगदी थोडक्यात तिने मंगलाबाईंनी सांगितली आणि पुढे म्हटले, मम, आणि आता आम्हाला जो मुलगा होईल तो डबल हायब्रिड बरं का? होऊ दे ग बाई, लवकर होऊ दे. तू गेल्यापासून अलीकडे घरात मला फार एकटं वाटतं. अगं हे पेन्शन घेतल्यापासून आपल्या कॉलनीच्या कोपऱ्यावर ते टाळकुट्यांचं ज्ञानेश्वर मंडळ निघालंय. तिथे प्रवचने, कीर्तने ऐकायला आणि पाराणे करीत सबंध दिवस बसलेले असतात. दुपारी जेवणापुरते आणि रात्री उशिरा झोपायला घरी येतात. बाकी वेळ. अगं पण तू तरी कुठे घरी असतेस? सारा दिवस मंडळात असतेस आणि आता तर संध्याकाळी ब्रिज टेबलावर बसतेस. हो ग, पण रात्री घरी येते तेव्हा घराला कुलूप असतं. घर कसं भकास वाटतं. परवा नारायणपेठेत मंडळाच्या कामासाठी गेले होते तेव्हा रस्त्यात अरुणची बायको भेटली. बरोबर 2 वर्षांचा छोटा मुलगा होता.
अगं, त्याला मुलगा केव्हा झाला ते मला कळलंच नाही. मी तसं म्हटलं तेव्हा ती म्हणाली, माहेरी मी बाळणपणाला गेले होते. सध्या आम्ही इथं नसतो. यांची बदली अंमळनेरला झाली आहे हे सांगायला आले होते. नानांजवळ सांगून गेले. मी घरी आल्यावर यांना विचारलं तर म्हणाले, तुला सांगून उपयोग काय? तुला फुरसत असते कुठे? आणि हे पण अलीकडे असं काही चमत्कारिक वागायला लागले. वैशालीने म्हटले, जाऊ दे ग, तू कशाला कुणाची पर्वा करतेस? नाही ग, पूर्वी काही वाटत नव्हतं, पण अलीकडे वयोमानामुळे असेल. पण जाऊ दे, तू आलीस आणि माझंच तुला सांगत बसले. पण सांगून ठेवते, तू डिलिव्हरीला आलीस की तुझा मुलगा मी इथेच ठेवून घेईन. खुशाल ठेवून घे, मी इथेच ठेवणार आहे. त्याची उस्तवारी मला नाही पाहिजे. 4 वर्षांचा झाला की त्याच्या डॅडीसारखा त्याला कॉन्व्हेंट स्कूल बोर्डिंगमध्ये ठेवीन आणि मग. वैशू, नाना हाक मारीत आत आले. अगं, चहा झाला का? तो गृहस्थ बाहेर बसलाय आणि तुम्ही आत गप्पा मारीत बसलात. सॉरी नाना, त्याला आत घेऊन या ना. नानांबरोबर राकेश आत आला. वैशालीने म्हटले, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी डिअर. अरे, मम्माशी बोलत बसले आणि. खुर्चीवर बसत त्याने म्हटले, डोंट माइंड. नानाही बसले. चौघांचं चहापान सुरू झालं. तो बोलण्यात मोकळा होता. तो बोलत गेला तशी त्याची छाप आपोआप पडत गेली. खरं बोलणं तिघांचंच चाललं होतं. नाना फक्त ऐकण्याचे काम करीत होते. रजिस्टर लग्नाबद्दल निश्चित झालं. मंगलाबाईंनी म्हटलं, 3 वाजता मी बर्वे वकिलांना आपल्या घरी बोलवलं आहे. ते नोटीस देणं वगैरे सगळं करतील. चहापान संपलं होतं. वैशालीने म्हटले, मम्मा, आम्ही मीनाकडे जाऊन येतो. मी तिला फोन केला होता. युनिव्हर्सिटीत सरोजला पण जाऊन भेटणार आहे. राकेश नानांबरोबर बाहेरच्या दालनात गेला. वैशालीने विचारलं, मम्मा, जेवणाचं काय? बाहेरच जेवण घेऊया सगळी? छे, नको. अगं, आमच्या मंडळाच्या येसूताईंना मी ऑर्डर दिले 2 डब्यांची. खानावळ आहे त्यांची. पुरणाच्या पोळ्या, भाजी सगळं आणणार आहेत. मी कुकरला भात वरण लावते. तुम्ही जाऊन या. आम्ही 2 पर्यंत येतो. दोघे निघाली तेव्हा त्यांना पोचवायला मंगलाबाई दारापर्यंत आल्या. जाणाऱ्या जोडीकडे कौतुकाने पाहत थोडा वेळ तशाच उभ्या राहिल्या. मग मागे परतून खुर्चीवर बसल्या. काय हो, जावई कसा वाटला? नाना खुर्चीत बसून मिटल्या डोळी नामस्मरण करीत होते. त्यांनी डोळे उघडले. काय म्हटलंस? मंगलाबाईंनी ठसक्यात विचारले. म्हटलं, जावई कसा वाटला? अगं, तुला पसंत पडला आणि ती दोघे एकमेकांना पसंत असली म्हणजे संपलं. म्हणजे तुम्हाला पसंत नाही का? छे छे, छान आहे, छान आहे. पेन्शन घेतल्यापासून नानांनी हेच धोरण स्वीकारलं होतं. अहो, सूर्य पश्चिमेला उगवला आहे, पाहिलंत का? हो हो, पाहिला ना. पश्चिमेला उगवता बालरवी किती सुंदर आहे. अहो, एवढं कसं हो तुम्हाला कळत नाही? हो हो, नाही कळत खरं. तुझं म्हणणं बरोबर आहे. आयुष्यभर विरोध झाला, पण दैवाचे आकडेच चुकीचे पडले. 36चे 63 कसे होतील? तेव्हा आपलं हो ला हो धोरण. आपण आता उत्तरायुष्याच्या टोकाला आलो आहोत. मागे फिरणे शक्य नाही. तेव्हा आपलं हो हो म्हणत मनःशांती मिळवणे चांगले. दुपारी 4:30 वाजता विद्याताई, मंदाताई आणि दुसऱ्या दोघे आल्या. वैशाली, राकेश बाहेर जाण्याच्या तयारीने बाहेर बैठकीच्या दालनात मंगलाबाईंशी गप्पा मारीत बसले होते. नाना केव्हाच बाहेर पडले होते. थोडा वेळ महिला मंडळाशी गप्पा मारून वैशाली, राकेश निघून गेले. विद्याताईने म्हटले, मंगलाबाई, फार भाग्यवान आहात तुम्ही. तुमच्या मुलीने उत्कृष्ट नवरा मिळवला. संध्याकाळच्या गाडीने दोघे मंगलाबाईंचा निरोप घेऊन मुंबईला निघून गेले. मंगलाबाई खुश झाल्या, निश्चिंत होऊन गेल्या. वैशाली राकेशचं रजिस्टर लग्न झालं. दोघांचा संसार सुरू झाला.
आपला मित्र परत येण्यापूर्वी राकेश दुसरी जागा बघत होता. पण मुंबईत बायको मिळणे सहज सोपं, फ्लॅट मिळणे महाकठीण. वैशालीने बोर्डिंगमधली आपली कॉट अजून सोडली नव्हती, कारण राकेशला महिन्यातून 8 दिवस मद्रासला जावं लागेल. तो गेला की ती बोर्डिंगमध्ये येऊन राहील. त्यांचा संसार सुरू झाल्यावर 15 दिवसांनीच तो मद्रासला गेला. ती बोर्डिंगमध्ये येऊन राहिली. मैत्रिणींच्या सूचक चेष्टामस्करीत आणि रात्री बिछाण्यावर पडल्यावर सुख स्वप्नात तो आठवडा निघून गेला. तो परत आल्यावर संध्याकाळी ऑफिसात तिला न्यायला आला. रेस्टॉरंटकडे जाता जाता त्याने म्हटले, डार्लिंग, अ गुड न्यूज फॉर यू. कसली? वी आर गोइंग टू दिल्ली. दिल्लीला? का? कशाला? त्याने हसून म्हटले, आय एम रोलिंग स्टोन. मग तो सांगू लागला, दिल्लीला एका अमेरिकन फर्मचा पार्टनर भेटला. हाच जॉब, पण पगार इथल्यापेक्षा भरपूर, कमिशन जास्त. इथं बॉम्बेत फ्लॅट मिळण्याचं मुश्किल. तिथं फ्लॅट मिळवून देण्याची अट मी घातली आहे. पुढच्या आठवड्यात मी दिल्लीला इंटरव्ह्यूला जातो आहे. सगळं फिक्स करून येईल. तो सांगत होता. वैशाली ऐकत होती. तिचे हृदय सुखातिशयाने भरून गेले. त्याचा हात घट्ट धरून तिने म्हटले, हाऊ वंडरफुल रॉकी, आय एम सो हॅपी. दिस इज ऑल टू मेक यू हॅपी डार्लिंग. तेवढ्यात पडदा सारून वेटर आत आला. ऑर्डर घेण्यासाठी उभा राहिला. त्याने ऑर्डर दिली. गप्पा मारत पोटभर नॉनव्हेज खाणं झालं. कॉफी पान झालं. दोघंही उठली. त्याने म्हटले, नाव आय एम सो हंग्री. ती थबकली. आश्चर्याने म्हणाली, हंग्री? अरे, आता हे पोट फुटेपर्यंत खाणं झालंय ना? तिच्या डोळ्यात रोखून पाहत त्याने म्हटले, होय झालंय, पण गेले 8 दिवस उपासमार झाले ना. कम ऑन. प्रकरण 19 इथेच संपले. आता आपण लगेच प्रकरण 20 ऐकणार आहोत. ठरल्याप्रमाणे तो दिल्लीला इंटरव्ह्यूला गेला. जाताना त्याने म्हटले, डार्लिंग, हा इंटरव्ह्यू अगदी नॉमिनल आहे. मला हा जॉब मिळणार आहे. बाकी सगळं फिक्स्ड झालेलं आहे. तिने म्हटलं, होय, पण माझ्या नोकरीचं काय? ही नोकरी सोड. तिथं तुला दुसरा जॉब सहज मिळेल. त्याचे निर्णयही किती झटपट. ती सुखावून गेली. तो दिल्लीला गेला. खोलीवर येता तिने ही बातमी आपल्या मैत्रिणींना सांगितली तेव्हा त्या उद्गारल्या, वैशू, यू आर रिअली व्हेरी लकी. हेमाने म्हटले, पुण्याहून बॉम्बे, आता बॉम्बेहून दिल्ली. तुझ्या नवऱ्याचा झपाटाच काही वेगळा आहे. आम्ही आपल्या बॉम्बेतच घोटाळतो आहोत. द मोस्ट मोनोटोनस लाईफ. वैशाली अंतर्बाह्य सुखावून गेली. तिने कौतुकाने म्हटले, अगं, हा स्वतःला रोलिंग स्टोन म्हणतो. हा स्टोन आणखी कुठं गडगडत जाणार आहे कोण जाणे. याचे निर्णय सगळे झटपट. तिने पुढे म्हटले, मी गेल्यावर या कॉटवर दुसरी कुणी येईल. तुम्हाला एक नवी मैत्रीण मिळेल. हेमाने म्हटले, पुष्पाची कॉटही गेल्या आठवड्यापासून मोकळीच झाली आहे. असं? ती कुठं गेली? ज्या नाट्यसंस्थेत ती काम करते ना, त्या संस्थेत प्रमुख भूमिका करणारा विश्वजित. हो, त्याच्याबरोबर तिने रजिस्टर मॅरेज केलंय. रेखाने मध्येच म्हटलं, अगं, केलंय नव्हे, करणार आहे. त्याच्या बायकोला तो घटस्फोट देणार आहे. त्याने वेगळी खोली घेतले, आमच्या दहिसरच्या बाजूलाच. तिथंही राहील. त्याला नोकरी आहे ना? होय, 4 फिगर पगारही मिळतोय. ही नोकरी करते. वैशालीने म्हटले, छान झालं नाही ग? कलेला कला मिळाली. तिची करिअर निश्चित झाली. तिने बिछाण्यावर अंग टाकत पुढे म्हटले, तुम्हीही काही कायमच्या या कॉट्सना चिकटून राहणार नाही. अगं, परवा कुणीचं म्हटल्याप्रमाणे मोठ्या शहरातली अशी ही बोर्डिंग हाऊसेस नव्या युगातल्या स्वतंत्र विचारी स्त्रियांची तात्पुरती घरे आहेत. तिनं आपल्या इच्छेप्रमाणे स्वतःचं घर मिळवलं की ती निघाली. मी गेले, पुष्पा गेली, आता तुमचा टर्न.
मी दिल्लीला गेल्यावर मला कळवा हां. रेखाने म्हटले, तिथं गेल्यावर आमची आठवण राहील ना तुला? निश्चितच. आता सुरुवातीला हॉटेलमध्ये राहावं लागणार, पण फ्लॅट मिळाल्यावर तुम्हाला पत्ता कळवीन. अच्छा, गुड नाईट. दिल्लीहून राकेश परत आला, सगळं निश्चित करून. डार्लिंग, एव्हरीथिंग इज फिक्स्ड. हां हां म्हणता महिना उलटला. नियमाप्रमाणे त्याने महिन्याची नोटीस दिली. आपल्या मित्राला पत्र पाठवलं. जाण्याची तयारी झाली. तशी तयारी काही करायची नव्हतीच. विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर म्हणतात तसं त्याचं होतं. त्याच्या फक्त 2 सुटकेसेस होत्या. तो आपल्या मित्राच्या फर्निश्ड फ्लॅटमध्ये राहत होता आणि आता वैशालीशी लग्नानंतरही दोघं बाहेरच जेवून येत असत. मग एक दिवस दोघंही आपल्या सुटकेसेस टॅक्सीत घालून निघाली. हेमा, रेखा त्यांना पोचवायला स्टेशनवर गेल्या होत्या. वैशाली दिल्लीत सहज रुळली. मुंबईच्या लोकांना दिल्लीत रुळायला तसा वेळ लागत नाही. मुंबईत बोर्डिंग हाऊसमध्ये ती राहत होती, त्यामुळे दिल्लीला हॉटेल रूममध्ये राहणं तिला नवीन नव्हतं. पण आता फ्लॅट लवकर मिळावा, आपलं घर असावं, तिथं संसार थाटावा, अशी तिला स्त्री सुलभ ओढ लागली होती. ती अधीर झाली होती. तो कामावरून संध्याकाळी हॉटेल रूममध्ये आला की ती पहिला प्रश्न करी, रॉकी, फ्लॅटचं काय झालं? केव्हा मिळणार? महिना व्हायला आला. मिळेल, मी सांगून ठेवलं आहे. हा जॉब स्वीकारताना तशी अट घातलेली आहे. मग केव्हा मिळणार आहे तो? बहुधा पुढच्या आठवड्यात मिळेल. आपलं घर सजवायला, संसार मांडायला मी किती उत्सुक झाले आहे. तिला मिठीत घेत त्याने म्हटले, ओ, अ ग्रेट बॉदरेशन. व्हॉट बॉदरेशन? हे तुझं घर, हे जमवा ते जमवा, केवढा खटाटोप. त्यापेक्षा हे हॉटेल लाईफ. डोंट बी स्टुपिड. आपण एकटे होतो तेव्हा ठीक होतं, पण आता लग्न केलंय ना. मला घर हवं आहे, आपणा दोघांचं घर हवं आहे. रॉकी डार्लिंग. चुंबनाने गुदमरवत त्याने तिला म्हटले, ओके ओके डार्लिंग, आय विल प्लीज यू. आय वॉन्ट टू मेक यू हॅपी. मध्यंतरी 2 आठवडे गेले. त्या दिवशी संध्याकाळी तो रूमवर आला. येताच त्याने म्हटले, वैशू, चल, तुझं घर बघायला चल. ती आनंदित झाली. चहा घेऊन झटपट तयार झाली. त्याच्याबरोबर टॅक्सीतून निघाली. हमरस्त्यावरची एक नवीन बिल्डिंग, 3 रूमचा फ्लॅट, पुढे बाल्कनी, शेवटचा फ्लॅट, पलीकडे छोटी गल्ली. फ्लॅट तसा मोठा, मोकळा, भरपूर उजेड. तिला पसंत पडला. एका आठवड्यात तिने तो राहायला योग्य असा बदलला. आपलं घर तयार केलं. अर्थात स्वयंपाकघराला तिने महत्त्व दिलं नाही. पुण्याला असताना स्वयंपाकघरात ती फारशी कधी शिरलीच नव्हती. आताही या गोष्टीला तिच्या लेखी फारसं महत्त्व नव्हतं. शिवाय ती नोकरी करणार होती. दोघेही राहायला आली. राकेश ऑफिसला गेल्यावर ती आपल्या मम्मीला पत्र लिहायला बसली. माय डिअर मम्मा, इथे दिल्लीला आल्यावर हॉटेलमधून तुला घाईघाईने लिहिलेलं पत्र मिळालं असेलच. बॉम्बेहून इथं यायचं नक्की झालं तेव्हा तुला मी कळवलं होतंच. अगं सगळीच घाई. राकेश तसा फार हेस्टी आहे. एखादी गोष्ट करण्याचे त्याच्या मनात आले की करून मोकळा. फांद्या फांद्यावरून उडणाऱ्या पक्षासारखा. एकाच फांदीवर पक्षी असा फार वेळ स्थिर होतच नाही. अगदी तसा. त्याच्या विचारांना विमानाची गती. त्याला असं म्हटलं की तो लगेच म्हणतो, माणसाचं जीवन कसं रोलिंग स्टोन सारखं हवं. जातोय आपला गडगडत. कुठे एका जागी स्थिरता नाहीच. त्याचे विचार एकदम अल्ट्रा मॉडर्न आहेत. तो फार जॉली आहे ग. मम्मा, हॉटेल लाईफ आता सुटलं. माझं घर झालं. 3 खोल्यांचा छोटा फ्लॅट. तिथे आपला आहे तेवढाच. मी तो छान फर्निश्ड केलाय. अगं, इथं सगळं रेंट बेसिसवर मिळतं. अन फ्रीज कॅरी इन्स्टॉलमेंटने. छान सोय. माझ्या आवडीप्रमाणे मी सजवलाय. राकेशला यात मुळीच इंटरेस्ट नाही. पण तसं त्याचं बंधनही नाही. हात आखडता नाही.
त्यानं आपल्या ऑफिसचा एक क्लार्क पाठवला होता. त्याला घेऊन मी दिल्लीची दुकानं हिंडून आले. खूप कॉस्टली वस्तू आणल्या. त्याला दाखवल्या. म्हणाला, तुझं तू बघ, मला यात इंटरेस्ट नाही. लिहिता लिहिता तिचा हात खोळंबला. तिला हे आठवलं. त्यावेळी तिने म्हटलं होतं, मग तुला इंटरेस्ट तरी कशात आहे? फक्त तुझ्यात. आय वॉन्ट यू ओनली. आताही पत्र लिहित असताना त्याचे हे शब्द आणि चुंबन आठवून ती मोहरून गेली. तिनं लिहायला पुन्हा सुरुवात केली. मम्मा, राकेश इज व्हेरी लव्हिंग. मला स्वयंपाक करणं जमत नाही. त्यात मला इंटरेस्टही नाही. आमच्या बिल्डिंग समोर एक अप टू डेट लंच होम आहे. सकाळचा ब्रेकफास्ट घरी होतो. दुपारचं लंच मी समोर लंच होममध्ये घेते. राकेश 5:30 पर्यंत येतो. येताना खाण्याचे पुढे घेऊन येतो. इथे मिठाई छान मिळते. मी चहा बनवते. तो मदत करतो बसून गप्पा मारण्याची. चहा घेऊन आम्ही बाहेर जातो. फिरून डिनर घेऊन घरी येतो. दुपारी तशी मी एकटी नसते. आमच्या समोरच्या बिल्डिंगमधल्या संतोषशी माझी ओळख झाली आहे. ती कॉलेजात बीकॉमला आहे. तिची मोठी बहीण शकुंतला घरीच असते. तिच्या वडिलांचे रेडीमेड कपड्यांचे मोठे दुकान आहे. तिचे 2 भाऊ रेडीमेड कपड्यांचा एक्सपोर्टचा व्यापार करतात. शकुंतला घरी बसून कटिंग करते. शकुंतलेची मला छान कंपनी आहे, त्यामुळे वेळ चांगला जातो. राकेश मला जॉब मिळवून देण्याच्या खटपटीत आहे. येत्या महिन्यापासून बहुधा मिळेल. पुढच्या आठवड्यात इंटरव्ह्यू होईल. मम्मी, आय एम व्हेरी हॅप्पी हिअर. हे सगळं तुझ्यामुळे. मम्मा, रिअली यू आर ग्रेट. यावर्षी तुमच्या मंडळाच्या निवडणुका आहेत आणि तू अध्यक्षपदासाठी खटपट करते आहेस असं तुझ्या मागच्या पत्रात होतं. तुला आता हे पद मिळायला पाहिजे. गेली कितीतरी वर्षे तू सेक्रेटरी आहेस. किती कष्ट घेते आहेस तू मंडळासाठी. आय विश यू ब्रिलियंट सक्सेस. नानांचं कसं चाललं आहे? आता ते भजनी मंडळात दाखल झाले आहेत ना? तुझं महिला मंडळ, त्यांचं भजनी मंडळ. तुम्हा दोघांचे 2 पंथ. मम्मा, तुम्हा दोघांचं प्रेम कधी जमलंच नाही का गं? मम्मा, ओल्ड फॅमिलीजमध्ये प्रेम शब्द कुणाला माहीतच नव्हता. प्रेमाला महत्त्वही नव्हतं. ती जुनी एकत्रित कुटुंब, जॉईंट फॅमिलीज, ते वाडे, तिथली माणसे, हॉरिबल, मोस्ट हॉरिबल. आठवण झाली की अंगावर काटा उभा राहतो. तुरुंगातलं कैद्याचं जीवन. मम्मा, ते वाडे म्हणजे गुरांचे गोठे. आत दावणीला बांधलेली गुरे, बाहेरची मोकळी दिशा नाही. स्वतंत्र विचार नाहीत. जॉईंट फॅमिली सिस्टीम आता मोडली, बरं झालं. आता ते जुने वाडे सुद्धा जमीनदोस्त होतील. जाऊ देते. मम्मा, मला खरोखर तुझं कौतुक वाटतं. आश्चर्यही वाटतं. जाऊ दे. माझी काळजी करू नकोस. राकेशच्या सहवासात मी पूर्ण सुखी आहे. व्हेरी हॅपी. त्या दिवशी पत्र लिहित असताना समोरची शकुंतला आली. ती गप्पा मारू लागली. पत्र लिहिणे तसेच पडले. मग चहा घेऊन आम्ही शॉपिंगला गेलो. मला एक सुंदर टी सेट आणायचा होता. शॉपिंग संपवून घरी आले तो राकेश येऊन बसला होता. रोजच्यापेक्षा जरा लवकर आला होता. येताच त्याने म्हटलं, गुड न्यूज, तुला जॉब मिळाला आहे. उद्या इंटरव्ह्यूला जायचं आहे. इंटरव्ह्यू तसा नॉमिनल आहे आणि इंटरव्ह्यू झाला की लगेच कामाला सुरुवात. मम्मी, दुसरे दिवशी त्याच्याबरोबर इंटरव्ह्यूला गेले. इथली एक मोठी इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यापारी कंपनी आहे आणि इंटरव्ह्यू म्हणजे इंट्रोडक्शन. राकेशने तिथल्या ऑफिसबरोबर माझा परिचय करून दिला. त्याने काही प्रश्न विचारले. संपलं. लगेच तिथल्या सिनियर स्टेनोने मला माझ्या विभागात नेलं. इथं बऱ्याच मुली आहेत. माझ्या बाजूला 2 उत्तर हिंदुस्थानी आणि 1 तमिळ स्टेनो आहे. माझ्याच वयाच्या आहेत. बॉम्बेच्या हेमा रेखासारख्या. पण इथल्या मुली अधिक फ्री आणि अल्ट्रा मॉडर्न आहेत. पहिल्या दिवशीच माझा त्यांच्याशी परिचय झाला. आज ऑफिसमधून घरी येताना किती बरं वाटलं. गेले 2.5 महिने घरी बसून मी अगदी कंटाळून गेले होते. मी घरी आले. माझ्या पाठोपाठ राकेश आला.
चहा पिता पिता विचार केला की तो बाहेर गेला की तुझं हे पत्र पुरं करीन, कारण अजून मी घरी स्वयंपाक करीत नाही. बाहेर जाऊन जेवून येतो. मला स्वयंपाकाचं जमतच नाही. आणि रॉकी म्हणतो, तुमचं हे कुकिंग म्हणजे वेस्ट ऑफ टाइम अँड वेस्ट ऑफ एनर्जी. किती लिव्हिंग नेचरचा आहे ग रॉकी. चहा घेता घेता त्याने म्हटले, चल आपण क्लबात जाऊया, क्लब जॉईन करूया. मम्मी, सकाळी उठलं की चहा, तसं इथल्या मॉडर्न सोशल लाईफमध्ये संध्याकाळी क्लब. चहा घेऊन आम्ही क्लबात गेलो. मम्मा, तिथं गेल्यावर मला तुझी आठवण झाली. तुमच्या महिला मंडळात तुम्ही पत्त्यांचा क्लब काढलायत ना? तसं इथं एका भागात मिडल एजेड बायका पत्ते खेळत बसल्या होत्या. काही टेबलावर मिक्स्ड फ्लेअर्स होते. सगळ्या वयाची मंडळी इथे येतात. सगळी मंडळी पत्ते खेळतात असं नाही. काही ड्रिंकचे गुटके घेत गप्पा मारीत बसतात. मम्मा, पलीकडच्या टेबलावर खेळत बसलेल्या तुझ्या वयाच्या बायका सुद्धा ड्रिंक घेतात. ही आता एक फॅशन झाली आहे. अगं, बॉम्बेला सुद्धा हायर सोसायटीतल्या बायका ड्रिंक घेतलं नाही तर ऑर्थोडॉक्स, बुरसटलेली म्हणून आपली टिंगल करतात. इथलं वातावरण खूप फ्री आणि मॉडर्न आहे. क्लबमधून मग आम्ही रात्री बाहेरच जेवून येतो. एकूण मी मजेत आहे. व्हेरी हॅपी. बाय बाय. तुझी वैशू. मम्मीचं पत्र तिने पुरं केलं. पत्र लिहून बोटे आखडली होती, मान ताठली होती, पण मन उत्फुल्ल होऊन गेलं होतं. ती मागे खुर्चीला पाठ टेकून थोडा वेळ तशीच ताठ बसून राहिली. आज शनिवार आहे. लवकर घरी आलो आहोत. राकेश त्याच्या ऑफिसच्या कामासाठी सकाळीच आग्र्याला गेलाय. तो आता रात्री परत येईल. आजचा दिवस गेला की मग मध्ये सवड नाही. एकदम पुढचा शनिवार. बरेच दिवसात हेमारेखाला पत्र लिहिलं नाही. त्यांना आत्ताच लिहून टाकावं. आपल्या सुखाची त्यांना कल्पना द्यावी. पत्ताही कळवावा. तिने पुन्हा पेन हाती घेतलं आणि लिहायला सुरुवात केली. तुम्हा दोघींना मी बरेच दिवसात पत्र लिहिलं नाही याची जाणीव आहे मला, पण बॉम्बेच्या आणि इथल्या जीवनात तसा फार फरक आहे. इथं ही धांदल गर्दी कुठच्याही मोठ्या शहरात तेच, पण बॉम्बेची धांदल गर्दी, रस्ते, वाहने एखाद्या महापुराने वेढून आपल्याबरोबर वाहून नेतात. प्रचंड वेग. छे छे, इथली धांदळ धावपळ आम्हा दोघांपुरती. माझ्या जीवनात तसा जमीन अस्मानाचा फरक पडलाय. अक्षरशः अस्मानात तरंगते आहे. पॅराशूटमध्ये. आपल्या दैनंदिन कार्यक्रमाचा तिने आपल्या मम्मीला जो मजकूर लिहिला होता, तोच मजकूर भराभर तिने आपल्या मैत्रिणींना लिहिला. आणि मग पुढे लिहिलं, अगं, तुम्हाला आठवतं, त्या दिवशी रात्री अंजू आपल्या रूमवर राहायला आली होती आणि कुठल्याशा पिक्चरवरून वादावादी चालली होती. व्हॉट इज लव्ह? तेव्हा अंजूनं ठासून म्हटलं होतं, लव्ह इज सेक्स अँड मॅरिड लाईफमध्ये सेक्सलाच प्राधान्य आहे. असले पाहिजे. त्या दिवशी तिच्या या भलत्याच विधानाबद्दल मी तिला मूर्ख म्हटलं होतं. पण आज शी इज रिअली वाईज. आज मला ते पूर्ण पटत आहे. मी त्याचा अनुभव घेते आहे. प्रेमाच्या पॅराशूटमध्ये तरंगते आहे. मी इथल्या अल्ट्रा मॉडर्न जगात वावरते आहे. रेखा, तू तिथं वेडिंग रिसेप्शनसाठी ब्राईडचा मेकअप करायला जातेस तेव्हा वाईन चाखून येतेस. इथे क्लबात सर्रास ड्रिंक घेतात, न घेणारी ऑर्थोडॉक्स, ग्रॅनी वगैरे. ती भराभर लिहित होती. आपल्या सुखी जीवनाचे तिने मनमोकळे वर्णन केले आणि म्हटलं, थोडक्यात आय एम व्हेरी हॅपी. तुम्हाला पत्ता देते. पुढच्या वर्षी इकडची टूर काढा. तुमची वैशू. प्रकरण 20 इथेच संपले. आज मी वाचलेले ना ऐल ना पैल या कादंबरीचे प्रकरण 19 व प्रकरण 20 तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडले असतील तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आणि हो, हाईप करायला सुद्धा विसरू नका.
आता आपण पुन्हा भेटू याच कादंबरीच्या पुढच्या भागांमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.